हाय ऑल. आज आपण पर्सनल, रिअल आणि नॉमिनल हे तिन्ही रूल वापरून काही एक्झाम्पल्स, प्रॅक्टिकल एक्झाम्पल, बिझनेस एक्झाम्पल्स यूज करून कोणत्या कोणत्या जर्नल एंट्रीज तयार होतात ते बघणार आहोत. जर्नल एंट्री खूप सोपी असेल, पण रूल कोणता वापरतो आणि त्याची इफेक्ट बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कॅश फ्लो स्टेटमेंट याच्यावरती कसे होतात हे आपण त्याच्यामधून बघणार आहोत. आता पहिला आहे बिझनेस स्टार्टेड विथ कॅश ₹1,00,000. बिझनेसमध्ये 1,00,000 कॅश आणली आणि ही कोणी आणली तर ओनरनी आणली, स्वतः ओनरने आणली. जर्नल एंट्री काय होती याची? डेबिट कॅश अकाउंट. कॅश हे काय आहे? आपलं रिअल अकाउंट आहे. रिअल अकाउंटचा रूल आहे डेबिट व्हॉट कम्स इन, म्हणून कॅशला डेबिट. क्रेडिट कोणाला? कॅपिटल अकाउंटला, ओनर्स कॅपिटल अकाउंटला. हे कॅपिटल अकाउंट काय आहे? पर्सनल अकाउंट आहे. पर्सनल अकाउंटचा रूल काय सांगतो? क्रेडिट द गिव्हर्स. ज्याच्याकडनं पैसे आले त्याला क्रेडिट करा, म्हणून कॅपिटल ओनर्स कॅपिटल अकाउंटला आपण क्रेडिट करणार. ट्रान्झॅक्शन मध्ये इफेक्ट काय म्हणजे आता ह्यामध्ये लायबिलिटी साइडचा कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स हा इन्क्रीज झाला आणि कॅश ऍसेट साइडला जी कॅश बँक बॅलन्स होता तो पण इन्क्रीज झाला. लायबिलिटीज इन्क्रीज झाल्या, कॅश इन्क्रीज झाली, ऍसेट्स इन्क्रीज झाल्या. नो इफेक्ट ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस वरती याचा कुठलाही इफेक्ट होत नाही. ना प्रॉफिट कमी होतो ना प्रॉफिट लॉस वाढतो. सेकंड थिंग, जीएसटी यामध्ये येत नाही, इन्कम टॅक्स यामध्ये येत नाही. फक्त बॅलन्स शीटची ऍसेट वाढते, लायबिलिटी वाढते. सेकंड एंट्री, ओपन बँक अकाउंट विथ ₹50,000 कॅश. कॅश 50,000 घेतली बिझनेस मधून आणि 50,000 ती बँक मध्ये डिपॉझिट केली, न्यू बँक अकाउंट ओपन करून. बँक अकाउंट हे रिअल अकाउंट आहे. रिअल अकाउंटचा रूल डेबिट व्हॉट कम्स इन, त्या रूल प्रमाणे बँकेला आपण डेबिट दिलं. कॅश ही रिअल अकाउंट आहे. रिअल अकाउंटचा रूल क्रेडिट व्हॉट गोज आउट, म्हणून आपण कॅशला इथे क्रेडिट केलेला आहे. या केसमध्ये असेट साइडला जो कॅश बँक बॅलन्स असतो त्यातला बँकेचा बॅलन्स इन्क्रीज होतो, कॅशचा बॅलन्स डिक्रीज होतो. लायबिलिटी मध्ये नो इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला नो इफेक्ट, जीएसटी नो इफेक्ट, इन्कम टॅक्स नो इफेक्ट. सिंपल एंट्री आहे. नेक्स्ट एंट्री बघूया. परचेस गुड्स फॉर ₹20,000 इन कॅश. गुड्स परचेस केलेत आता आपण. एंट्री काय होते? परचेस अकाउंट डेबिट. परचेस अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंट रूल डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, म्हणून परचेस अकाउंटला आपण डेबिट करू. आणि कशी आणलेत मटेरियल परचेस कसे केले तर कॅश मध्ये केलेले आहेत, तर मग कॅशला आपण क्रेडिट करणार. कॅश आहे रिअल अकाउंट, क्रेडिट व्हॉट गोज आउट, म्हणून कॅशला आपण इथे क्रेडिट करणार. इफेक्ट बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साइडला कॅश अँड बँक बॅलन्सेस जे असतात ते क्रेडिट झाली, कॅश म्हणजे कमी होते. सेकंड इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, ट्रेडिंग अकाउंटला तुम्हाला जो परचेसेस दिसतो तो इन्क्रीज होतो. परचेसेस म्हणजे आपला एक्सपेन्स आहे, एक्सपेन्स इन्क्रीज झाला म्हणजे आपला लॉस वाढतो आणि प्रॉफिट हा कमी होतो. सिंपल एंट्री होती. नेक्स्ट एंट्री बघू. परचेस गुड्स परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम रमेश ₹25,000. 25,000चे गुड्स परचेस्ड बट ऑन क्रेडिट, म्हणजे कॅश आता पेड नाही केलेली, कॅश इन फ्युचर आपण पेड करणार आहे. जर्नल एंट्री सेम होणार. परचेसेस अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, म्हणून परचेसला 25,000 आपण डेबिट करणार. बट ह्या केसमध्ये रमेश ला आपण क्रेडिट करणार, बिकॉज आपण कॅश ही आता पेड नाही केलेली, इन फ्युचर आपण पेड करणार आहे. कोणाला पे करणार आहे तर रमेश. रमेश हा काय आहे? पर्सनल अकाउंट आहे. पर्सनल अकाउंटचा रूल क्रेडिट द गिव्हर. इन फ्युचर ज्या व्यक्तीला आपल्याला पेमेंट करायचंय त्याला आपण क्रेडिट करणार आहे. इफेक्ट बॅलन्स शीटला लायबिलिटी साइडला सन्ड्री क्रेडिटर्स असते. सन्ड्री क्रेडिटरच्या अंडर तुमचं रमेशचं लेजर क्रिएट होईल आणि सन्ड्री क्रेडिटर्सचा बॅलन्स वाढेल. सेकंड इफेक्ट, प्रॉफिट ट्रेडिंग अकाउंटला डेबिट साइडला परचेसेस असतील, परचेसेस तुमचे इन्क्रीज होतील, त्यामुळे काय होईल? एक्सपेन्सेस इन्क्रीज होईल, प्रॉफिट हा कमी होईल आणि लॉस हा वाढेल. जर लॉस असेल तर लॉस वाढेल.
नेक्स्ट एंट्री बघू. सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹30,000. आता कॅश मध्ये सेल झालेला आहे. सेल म्हणजे इन्कम आहे आपलं बिझनेसचं. जर्नल एंट्री सिंपल. डेबिट कॅश अकाउंट हे रिअल अकाउंट आहे. डेबिट वॉट कम्स इन या रूल प्रमाणे आपण कॅशला डेबिट करणार. कॅश अकाउंटमध्ये आली, पण ती कशी आली तर सेल्स थ्रू आली. म्हणून सेल्स हे नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंट रूल प्रमाणे क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स, म्हणून आपण सेल्सला क्रेडिट करणार. ₹30,000, ₹30,000. सिंपल एंट्री. इफेक्ट्स काय काय ना, बॅलन्स शीटला ऍसेट साइडला कॅश अँड बँक बॅलन्सेस मध्ये कॅश जी असेल ती आपली इन्क्रीज होईल, कारण कॅश इनफ्लो, कॅश आली आपल्याकडे. आणि सेकंड इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला क्रेडिट साइडला सेल्स असतात. सेल्स आपलं इन्कम असतं. इन्कम हे आपलं इन्क्रीज होईल. ट्रेडिंग अकाउंटला सेल्स असतात. इन्कम हे आपलं इन्क्रीज होईल, त्यामुळे आपलं प्रॉफिट इन्क्रीज होईल. जर लॉस असेल तर लॉस हा डिक्रीज होईल कॅश सेल्स. नेक्स्ट एंट्री बघू. गुड्स सोल्ड टू सुरेश ऑन क्रेडिट ₹15,000, 15,000वर मी सेल केला. बट दिस टाइम हा सेल आपण ऑन क्रेडिट बेसिस केला, कॅश मध्ये नाही. म्हणजे आपल्याला इन फ्युचर पैसे येणार आहे. आता जर्नल एंट्री काय होती त्याची, तर सुरेश अकाउंट डेबिट. सुरेश हा कोण आहे तर पर्सनल आहे, पर्सनल अकाउंट आहे. सो पर्सनल अकाउंट डेबिट द रिसिव्हर, म्हणून आपण सुरेशला डेबिट देणार. आणि सेल्स हे काय आहे, हे सेल्स हे आपलं इन्कम आहे. इन्कम आहे म्हणजे नॉमिनल अकाउंट आहे आपलं हे. मग नॉमिनल अकाउंटचा रूल सांगतो क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स, म्हणून सेल्स अकाउंटला आपण क्रेडिट देणार. इफेक्ट्स. फर्स्ट इफेक्ट काय येणार तर बॅलन्स शीटच्या करंट ऍसेट्स मध्ये अंडर दॅट सुरेशचं लेजर क्रिएट होणार. आणि सुरेश हा आपल्याला इन फ्युचर पैसे देणार आहेत, म्हणून त्याची तिथे डेबिट बॅलन्स वाढणार तिथला सुरेशचा, म्हणजे ऍसेट्स या आपल्या वाढणार. सेकंड इफेक्ट, प्रॉफिट अँड ट्रेडिंग अकाउंटला क्रेडिट साइडला सेल्स मध्ये आपली इन्क्रीज होणार, कारण आपला हा क्रेडिट बेसिस वरती सेल्स झालेला आहे. त्यामुळे काय होणार तर आपला प्रॉफिट हा ओव्हरऑल प्रॉफिट हा वाढणार. जर लॉस असेल तर लॉस हा आपला कमी होणार. ओव्हरऑल लॉस हा आपला कमी होणार. नेक्स्ट एंट्री बघू. पेड रेंट ₹3,000. आता रेंट हे पेड केलंय. पेड केलं म्हणजे कॅश दिली आहे आपण. मग आता यामध्ये काय झालंय, रेंट हे नॉमिनल अकाउंट असतं. तर नॉमिनल अकाउंट रूल प्रमाणे डेबिट ऑल एक्सपेन्सेस लॉसेस, म्हणून आपण रेंटला डेबिट देणार. आणि काय केलं तर आपण पेड केलं म्हणजे आपल्याकडनं कॅश गेली. कॅश ही आपली रिअल अकाउंटच्या रूलच्या अंडर येते ना. रिअल अकाउंटचा रूल सांगतो क्रेडिट व्हॉट गोज आउट, कॅश गेली आपल्याकडनं म्हणून आपण कॅशला क्रेडिट देणार. आता ह्याची इफेक्ट कशी येणार फायनान्शियल स्टेटमेंट वरती. रेंट हा आपला डे टू डे एक्सपेन्सेस आहे. एक्सपेन्सेस आहे म्हणजे तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट करणार. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला तुमचं रेंट किंवा एक्सपेन्सेस थोडक्यात हे वाढणार. वाढणार म्हणजे काय होणार, तुमचा ओव्हरऑल प्रॉफिट हा कमी होणार, किंवा लॉस असेल ओव्हरऑल तर तो लॉस हा वाढणार. सेकंड इफेक्ट, ऍसेट साइड बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साइड अंडर दॅट करंट ऍसेट्स अंडर दॅट कॅश अँड बँक बॅलन्सेस मध्ये कॅश ही तुमची कमी होणार. म्हणजे काय होणार, तुमच्या ओव्हरऑल ऍसेट्स ह्या कमी होणार. नेक्स्ट एंट्री बघू आता. रिसिव्ड कमिशन ₹2,000. हे काय झालेलं आहे तर तुमचं कमिशन तुम्हाला ₹2,000 कमिशन मिळालं आहे. म्हणजे काय मिळालं, इन्कम तुम्हाला कॅश मध्ये जनरेट झालेला आहे. आता याची इफेक्ट्स बघा. जर्नल एंट्री बघा पहिल्यांदा. जर्नल एंट्री काय होती तर मिळालंय म्हटल्यावरती कॅश ही तुम्हाला मिळाली, तर कॅश आहे रिअल. रिअल आहे म्हणजे डेबिट व्हॉट कम्स इन कॅशला आपण डेबिट देणार ₹2,000. आणि काय मिळालेलं आहे तर नॉमिनल अकाउंट कमिशन हे आहे तुमचं नॉमिनल अकाउंट. तर नॉमिनल अकाउंट काय सांगतं क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स, म्हणून आपण कमिशनला क्रेडिट करणार. आता याचे इफेक्ट्स बघा आपण काय काय होतं. याचे इफेक्ट्स मध्ये पहिल्यांदा तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला क्रेडिट साइडला कमिशन दिसणार. इन्कम इन्कम मिळालं म्हणून कमिशन तुम्हाला दिसणार, म्हणजे तुमचा ओव्हरऑल प्रॉफिट हा वाढणार. किंवा जर ओव्हरऑल लॉस असेल तर कमी. आणि सेकंड इफेक्ट, बॅलन्स शीटच्या करंट ऍसेट्स मध्ये अंडर दॅट बँक अँड बँक बॅलन्स बँक अँड कॅश बॅलन्सेस ओव्हरऑल कॅश बॅलन्स हा तुमचा वाढणार. सोपी एंट्री होती. आता नेक्स्ट बघू.
पेड सॅलरी ₹5,000 म्हणजे एक्सपेन्सेस हा कॅशमध्ये पेड केला. सेम रेंट पेड केला तसंच. फक्त आता इथे रेंटच्या ऐवजी सॅलरी अकाउंटला आपला डेबिट येणार. कारण हा आपला सॅलरी आपण पे केलेली आहे. हा वेगळा लेजर हेडमध्ये आपलं ते डेबिट दिसणार. म्हणजेच एक्सपेन्सेस वाढणार, प्रॉफिट कमी होणार आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट करंट असेट्समध्ये तुमच्या असेट्स या कमी होणार. कॅश एंड बँक बॅलन्सेस थ्रू असेट्स या ओव्हरऑल कमी होणार. सेम तसंच पेड स्टेशनरी ₹500. स्टेशनरी म्हणजे तुमचं रेग्युलर जे तुम्ही प्रिंटिंगसाठी किंवा पेन्सिल, पेन, पेपर्स, जे इंक यासाठी जे काही खर्च करता तुम्ही, तर असे जे छोटे-छोटे खर्च आहेत, तर हे खर्च हे नॉमिनल अकाउंटच्या रूटच्या प्रमाणे डेबिट ऑल एक्सपेन्सेस एंड लॉसेस म्हणून तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट होणार. आणि सेकंड इफेक्ट ॲक्चुअली कॅशमध्ये तुम्ही पेड केलेत म्हणून बॅलन्स शीटच्या करंट असेट्समध्ये अंडर दॅट कॅश अँड बँक बॅलन्सेस मधनं ते मिळणार. त्या सोप्या 10 एंट्री जर्नल एंट्रीज मी आता या भागात आपण बघितल्या. पुढच्या भागामध्ये थोड्याशा ॲडव्हान्स 10 एंट्री प्लस त्यांची बॅलन्स शीटला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला कशी इफेक्ट्स होतात आणि त्यांचे जी आणि इन्कम टॅक्स इफेक्ट्स कसे होतात हे आपण बघूयात. थँक यू.